ऑफिसच्या डब्यासाठी आज आपण बनवणार आहे चमचमीत अशी भरलेली मसाला भेंडी. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असते की भेंडी चिकट होते, पण जर अशा पद्धतीने भेंडी बनवली तर अजिबात चिकट होत नाही ना. अगदी घरातल्याच रोजच्या साहित्यामध्ये ही भेंडी बनवून तयार होते. करायला अगदी साधी सोपी आहे. वेळ लागतो पण खायला तेवढीच टेस्टी लागते. तर चला पटकन बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशाच किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता मसाला भेंडी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला भेंडी. भेंडी मी घेतलेली आहे, पाण्याने चांगली स्वच्छ धुवून एक अर्धा तास नितळण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या कपड्याने चांगली अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. अगदी पूर्ण कोरडी केलेली आहे. हे पहा. आता हे भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. भेंडी कट करताना आपल्याला हा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करायचा आहे आणि असं याचा असं मधून असं काप करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. जर भेंडी मोठी असेल तर त्याचे 2 भाग करायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आणि मसाला भेंडी करण्यासाठी भेंडी आपल्याला कोवळीच लागते. अशा पद्धतीने आपल्याला सारी भेंडी कट करून घ्यायची आहे. हे पहा, सारी भेंडी आपली कट करून झालेली आहे. चला आता एका प्लेटमध्ये भरून घेऊया. आता भेंडीसाठी बनवायचा आहे मसाला. त्यासाठी मी घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी, पाववाटी खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा पाऊण इंच इतका अद्रक आणि हिरवा धनिया. तर चला सगळ्यात पहिला आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त कलर येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता याच्यातच खोबरं थोडस भाजून घ्यायचंय. हलकंसं भाजायचंय, जास्त नाहीये. याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत तुम्हाला. ते पण भाजून घ्यायचे आहेत. अगदी ही मसाला भेंडी आपल्या घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. मसाला आता भाजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊन द्यायचा आहे. आता आपल्याला हे सारा शेंगदाणे, तीळ, लसूण, अद्रक आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पण नाही आहे, खूप असं मोठं पण नाही आहे. आता वाटलेला हा मसाला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार आपल्याला याच्यात घालायचं आहे मीठ आणि घालायची बारीक कट केलेली कोथिंबीर. आणि हा मसाला चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हाताने असा. आता आपल्याला इथं एक छोटंसा 2 चमचे मी याच्यात मसाल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता हे मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, तेल घातल्यामुळं मसाला चांगला ओला झालेला आहे. आता हा मसाला तुम्हाला ह्या भेंडीमध्ये असा दाबू दाबू भरायचा आहे. अशा पद्धतीने आपण सारा मसाला भरून घेऊया. आता सारा मसाला भरून झालेला आहे. भेंडी बनवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये
घालायचं एक तेल आणि तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात घालायचे जिरं. जिरं चांगलं तडतडलं आहे, त्यात घालायचा एक कढीपत्ता. आणि आता मस्त आपण मसाला भरलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. हा मसाला आपण नंतर घालणार आहे. आता आपल्याला भेंडी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि 2-3 मिनिटं हे तेलामध्ये भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आणि राहिलेला हा शिल्लक राहिलेला मसाला आपण नंतर घालणार आहोत. आपण हा मसाला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता हा सगळा मसाला घालून घ्यायचा आहे. चांगलं परतून घ्यायचंय. आता भेंडीचा मसाला करपू नये म्हणून फक्त हलकासा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त नाही, असा हलकासा. आणि ह्या पाण्याच्या वापरावरती भेंडी आपली चांगली मस्त अशी शिजणार आहे. बघा मसाला चांगला ओला झालेला आहे. आता झाकण ठेवून आपण मस्त भेंडी अशी शिजवून घेऊया कमी गॅसवरती. 5-6 मिनिटं लागतात भेंडी शिजण्यासाठी. चला झाकण उघडून बघूया आपली भेंडी शिजली का. वाव, मस्त खुशबू येते, मसाल्यांचा मस्त फ्लेवर येते. वा, आणि मस्त अशी भेंडी आपली चेक करूया शिजली का. मस्त गल झालेली आहे. चला सर्व करूया. आता त्याच्यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. मस्त अशी मिक्स करून घेऊया. मस्त आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली चमचमीत भरलेले मसाला भेंडी तयार झालेली आहे. ही मसाला भेंडी तुम्ही ऑफिसच्या टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये देऊ शकता. तर ही मसाला भेंडी तुम्ही नक्की करून बघा. आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली. मसाला भेंडी कशी झाली तर आपण टेस्ट करून बघूया. मस्त झालेले आहे, अगदी चमचमीत चटपटीत अशी भरलेली मसाला भेंडी तयार झालेली आहे. आणि हे मसाला भेंडी आमच्या घरात सगळ्यांना आवडते, सगळ्यांची फेवरेट भेंडी आहे. तर तुम्ही अशी मसाला भेंडी नक्की करून बघा. आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.